शरणाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम् जयति जगति मायां यस्य कायां धवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि श्रीसंताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काला है कालवा हो तो जय जयकार करजति अंग गरजती अंबर नाचती वैष्णव विररे तुका म्हणे सोपी केली पाय वाट तरावया भवसागर रे जगद्गुरु तुकोबाराय यांचे एकनिष्ठ प्राणप्रिय असणारे श्री संत निळोबाराय यांचा हा कार्याचा अभंग आपण निवडलेला आहे. अभंगामध्ये कार्याचंच वर्णन आहे पण प्रधान भूमिका संतांची वर्णन केलेली आहे. आपल्या या शिंदगी गावामध्ये गेल्या 11-12 वर्षापासून हा वर्धापन सोहळा चालू आहे. श्री संत गजानन महाराज प्राणप्रतिष्ठा वर्धापन सोहळ्यानिमित्तानं ही सेवा आहे आणि सेवेचा आजचा कार्याचा प्रसंग आहे. कार्याचा प्रसंग असा असतो, कार्यामध्ये काही विशिष्ट चरित्रच गायचे असतात. सप्ताहामध्ये इतर जे दिवस आहेत ते कीर्तनकार आपल्या मनाप्रमाणे अभंग घेऊ शकतात. कार्याचा कीर्तनकार हा बंधनामध्ये आहे. मला अभंगामध्ये नाव नारायण आलं होतं. नारायणराव तुमचं ध्यान आलं बरं का? मारुतीराच्या पुढे सांगतो बरं का, तुमचं ध्यान आलं होतं आणि तुम्ही सार्थक केलं बरं का, उपस्थिती दिली. जरा टाळ्या वाजून आपण तसं वाजवायचं हरकत नाही कारण ते आपल्या गावातलेच आहेत. पण सध्या बाहेर वास्तव्य असल्यामुळं
कार्याच्या पगारीसाठी उपस्थित झाले ते चांगली गोष्ट आहे. काला हा महत्वाचा असतो. कार्याचं चिंतन हे अतिशय साधू संतांच्या प्रमाणानं जर पाहिलं तर महत्वाचं आहे. कारण कार्यामध्ये काय आहे? कार्यामध्ये ऐक्य आहे, एकता आहे. कार्यामध्ये ऐक्य आहे. कशाचं ऐक्य आहे? दोन घटकाचं ऐक्य आहे. दोन घटक एकत्र केल्या जातात आणि तो प्रसाद म्हणून दिल्या जातात. ए बाप, कार्यात कोणते घटक असतात? प्रसाद काय असतो कार्यामध्ये? पिवळ्या शर्टावाला सांग काय प्रसाद? तुझं कीर्तनात ध्यान आहे का? लाल शर्टावाला तू सांग कार्यामध्ये काय असते प्रसाद? वा वा, टाळ्या वाजवा आता. बरोबर आहे. दही आहे. आणखीन काय? दही आहे. कशाचं दही आहे? आता मुकच राहिला. दही कशाचं आहे? दही म्हशीचं आहे का? गाईचं आहे. वा वा वा, आणलं का तुम्ही? असं आहे. कार्यामध्ये लाही आहे आणि दही आहे. दही कोण आहे आणि लाही कोण आहे असा जर मुलांनी प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागतं. लाही जो आहे तो परमात्मा आहे. परमात्मा हा लाही सारखा आहे. लाही कशी आहे? लाही कशी आहे? लाही ही निर्गुण निराकार आहे. तिला कोणताच चव नाही. त्या लाहीला कोणताच हे नाही आणि ती आपल्यात सामावून घेते. तिच्यामध्ये पोघरपणा आहे. शोषण करते. लाही आपल्यामध्ये सामावून घेते. तसा भगवान परमात्मा आपल्याला सामावून घेतो. प्रलयामध्ये संपूर्ण जग हे एक दिवस संपूर्ण विलयात जात असते. त्याला प्रलय म्हणतात. त्याला महाप्रलय म्हणतात. एक नित्य प्रलय आहे आणि एक महाप्रलय. नित्य प्रलय कोणता? नित्य प्रलय दररोज झोपल्यानंतर प्रलय होत असतो. कारण जो जागृतीमध्ये आहे तो झोपेमध्ये गेला की त्याचा प्रलय झाला. एक सुषुप्ती नावाची एक अशी एक हे आहे की त्या सुषुप्तीमध्ये सगळं पुसल्या जाते. महाराज, झोप सुद्धा एक प्रकाराचा प्रलयच मानला गेलेला आहे. झोप नसती तर माणूस, आत्ताच काल परवा मला ऐकायला आलं, 4 दिवस झाले एक माणूस झोपलाच नाही. का झोपला नाही त्याचं कारण मला नाही सांगायचं इथं. 4 दिवस झोपला नाही. शेवटी तो वेडा झाला. काही बोलायला लागला, दगड फेकायला, काही बोलायला. का? कारण त्याला विश्रांती मिळाली नाही. आत्मतत्वाजवळ तो पोहोचला नाही. आपण दररोज आत्मतत्वाजवळ पोहोचत असतो आणि त्या आत्मतत्वाजवळ पोहोचलं म्हणजे आपल्याला पुष्टी होत असते. महाराज, लेकरं माईजवळ गेले पाहिजे. जर लेकरं माईजवळ नाही गेले तर त्या लेकरांना जे पाहिजे ते मिळत नाही. कारण माही अमृत तत्व देत असते आणि म्हणून या ठिकाणी झोप सुद्धा हा प्रलय आहे. तसा लाही जो आहे तो घटक लाही काय करतो? आपल्यामध्ये सामावून घेतो आणि लाही ही तिला कोणत्याही प्रकाराचा हे नाही. म्हणून लाही हा परमात्मा आहे आणि दही काय आहे? दही हा जीव आहे. जीव कसा आहे? दह्यासारखा आहे. कारण दही चवीला कसं असतं रे पोरं? दही खाल्लं का? खाल्लं कसं असतंय? आंबट असतंय. मग बाकी आपण कसे आहेत? आपण आंबटच आहे. दही आणि लाही ह्या दोन्ही घटकाचं ऐक्य म्हणजे काला. विठ्ठल जीव आणि शिव ऐक्य म्हणजे हा काला आहे. काल्यामध्ये ऐक्यता आहे, एकता आहे. कारण जीवाला बाजूला ठेवलं नाही. जीवाला देवानं आपल्यामध्ये सामावून घेतलंय. ममई वंशो जीव, ममई तो माझा अंश आहे. अरे माझा अंश म्हणल्यानंतर मला मिळायला पाहिजे. बरं, हे गाव कोणाचं आहे? तू पाहुणा आहे का? इथरच आहे. इथरच आहे. कोणाचं गाव आहे? गाव कोणाचं आहे? आपलं, माझं आहे. माझं मन माझं. हा देश कोणाचा आहे? माझा भारत माझा देश आहे. आपलेपणा आहे. आणि जिथं आपलेपणा असतो तिथं आपलेपणाला आपलेपणाशी एकरूपता व्हावं लागत असते. म्हणून जीव हा भगवंताचा अंश आहे
आणि तो अंश आपल्यामध्ये येणं हे काला आहे. आणि तो काला जगाच्या पाठीवर जर कोणा केला असेल तर संतांनी केलेला आहे. आता आपण काल्याचे थोडे विषय मांडूया. या जगतामध्ये या जगाला जग का म्हणलं? या जगाला जग याच्यामुळं म्हणलं की जन्मने आणि मरणे, पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा एक एक योनी कोटी कोटी फेरा. बर का एका एका योनीमध्ये कोटी कोटी जन्म घेऊन आलो आणि नंतर मनुष्य जन्मामध्ये आलो. महाराज, मनुष्य जन्मामध्ये 3 प्रकार पाहायला मिळतात आपल्याला. मनुष्य जन्मामध्ये 3 प्रकार. पहिला प्रकार, कारण काला कोण केला हे पाहायचं आपल्याला. काला कोण केला हे पाहायचंय. पहिला प्रकार हा दुर्जनाचा आहे. दुर्जनाचा. दुर्जनामध्ये काला घडला नाही, कारण ते दुर्जनच आहेत. बर का, दूरजन. बर का, दूर म्हणजे तो जनापासून दूर झालेला आहे. तो तुटलेला आहे जनापासून. तो पशुवत जीवन व्यतीत करतो. मनुष्याला शोभेल अशी क्रिया त्याच्याकडे नाहीये. वाटल ते न करावे ते करी, न करावे ते करी, असंभावे मनी धरी. बर का, न खावे ते खाय, न जावे ते तर जाय. आता याच्यात कोण आहे ते आपल्याला नाही पाहायचे बरं का. असं आपल्याला कोणाचं हे करता येत नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये स्वैराचार आहे, ज्याच्या जीवनामध्ये दुराचार आहे, असा हा दुर्जन समाजापासून दूर झालेला आहे. तो ऐक्य करू शकत नाही. समाजामध्ये दुसरा एक वर्ग आहे, त्याचं नाव आहे सज्जन. बरं का, दुर्जन पाहिला आपण. आता हा सज्जन, हा सज्जन आहे, पण यालाही ऐक्य करता आलं नाही. कारण तो विधी ते पाळित, निषिद्ध ते गाळीत. तो विधी पाळतो, निषिद्ध जीवनाला तो बाजूला करतो, निषिद्ध आचरण करत नाही. तो आपला स्वतः पुरतो, पण ऐक्य करण्याची त्याच्यामध्ये क्षमता नाही. आणि म्हणून ऐक्य करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ते संत जनामध्ये आहे. हा तिसरा वर्ग आहे. पहिला पाहिला दुर्जन. दुर्जनाचा विषयच नाही आपल्या याच्यामध्ये. दुर्जन हा, कारण तो स्वतः घसरलेला आहे, तो स्वतःच वाहिलेला आहे. तो दुसऱ्या कसा तारेल? जो स्वतः वाहत असतो तो दुसऱ्याला तारू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा दुर्जन बाजूला गेला. सज्जन काय करतो? तो आपल्या जीवनामध्ये तो सावरतो, पण दुसऱ्याला सावरण्याची त्याच्यामध्ये क्षमता नसते. आणि म्हणून या ठिकाणी निळोबारायानं या ठिकाणी वर्णन केलंय की काला कोण करते? तर अभंगाच्या पहिल्याच्या
काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण संत जन काला करते. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हा काला विशेष रूपाने मानला गेला. इतरही महाराष्ट्रामध्ये संप्रदाय आहेत, तसे उत्तर भारतामध्ये ही संत परंपरा नाही आहे, तिथं महंत परंपरा आहे. बरं का, महंत परंपरा आहे. महामंडलेश्वर त्यांच्यात काला नाही बरं का. महामंडलेश्वरामध्ये काला नाही, काला फक्त वारकऱ्यातच आहे. आणि म्हणून वारकरी हे सर्वात श्रेष्ठ आहेत. श्री संत गुलाबराव महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, वारकरी हा विश्वधर्म होऊ शकतो एवढा मोठा सामावून घेणार आहे. आता विश्वात्मके देवे वारकऱ्यांची हाक आहे, इतर कोणाची नाही आहे. आणि म्हणून काला करते संतजन, संतजन काला करतात. का करतात बरं का, त्यांना कोणी करा म्हणत नाही, ते करण्याकरताच आले. संतजन काला करण्याकरताच आले, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. कारण ते ज्याच्याकरता आले तेच ते त्यांचं कार्य असते. आणि म्हणून या जगतामध्ये आपण आलो कशासाठी, आपण आलो कशासाठी बरं का. तुकोबारायांनी आता यावर्षी तुकोबारायांचा 350 वर्ष 375वा सोहळा चालू आहे देहूला. काल परवा खूप मोठा आपण दररोज लाईव्ह आता कार्यक्रमातही सर्वांना सुविधा झालेली, घरी बसून आपण हे देहूचं दर्शन आपण दररोज पाहायला. तर महाराज तुकोबारायांचं चरित्र अनेक रूपानं आपल्याला प्रेरणा देणार आहे. तुकोबारायाला 375 वर्ष झाले. किती वर्ष झालेत बरोबर ऐका, तुकोबारायाला 375 वर्ष झालेले. या भूतलावर आपल्यासारखे तुकोबारायांचं जीवन होतं. आपल्यासारखं नाही, आपल्यापेक्षा खडतर होतं. आपल्या जीवनात तेवढ्या आपत्त्या नाही, तुकोबारायांच्या जीवनात आपत्त्या पहा काय आल्यात बरं का. अरे ज्यांच्या कुटुंबामध्ये एका अन्नासाठी स्वतःची पत्नी आपला प्राणत्याग देऊ शकते बरं का. स्त्रीला अन्न न भेटल्यामुळे स्त्रीला प्राण सोडावा लागला. एवढे आपण दुर्बळ आहेत का बरं का, एवढे दुर्बळ नाहीत आपण आपली याच्यापेक्षा. पण तुकोबारायांची एवढीही जरी अशी असेल तरी तुकोबारायांनी बरं का आपला जो मार्ग आहे तो मार्ग आपला सोडला नाही, आपला निश्चय ढळू दिला नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात कधी कधी माणसाच्या निश्चयाचं बळ परमार्थिक माणसाचा निश्चय पक्का असावा. पडता जड भारी दासी आठवावा हरी, अशी तुकोबारायांची. आणि म्हणून तुकोबारायांचे आपण यावर्षी थोडा मोठा सोहळा करतोय. तुकोबारायांचं चरित्र हे प्रत्येकानं आपल्या डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. तुकोबारायांचं चरित्र हे डोळ्यापुढे जर ठेवलं तर माणसाला समाधान होते. आज माणूस संत चरित्राकडे यायला तयार नाहीये. आज खूप लोक आज एका बाजूला खूप प्रगती करतायत, शिखरावर पोहोचलेत, ते प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेत, पण तिथं पश्चाताप करून स्वतःची आत्महत्या करून बसलेत. काही काही स्वतःच्या जीवनाला संपवलं काही काही लोकांना. अरे त्याने तुकोबाराचं चरित्र पाहिलं नाही म्हणून ही वेळ आली. त्याने जर चरित्र पाहिलं असतं तर ही वेळ आली नसती. तुकोबाराचं अध्यात्म चरित्र, तुकोबारायांचं हे आपल्या जीवनाशी संबंधित असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या तुकोबारायांचं चरित्र जसं प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आहे. काल परवा मी ऐकला तो विषय, राम आणि तुकाराम याचं साम्य त्यांनी वर्णन केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांना वनवास, महाराज 14 वर्षे वनवास आहे. अयोध्याधीश होण्याकरता त्या ठिकाणी तयारी झाली होती, पण शेवटी काय वनवासाला जावं लागलं का, कारण पितृवचनाची आहे. म्हणून अशी ही तुकोबारायांची सुद्धा आहे. तर ज्यावेळेस राम वनवासाला निघाले त्याच्यातलं वर्णन असं दिलेलं आहे, कारण राम सर्वांना प्राणप्रियच होते. रामासारखा प्रिय जगाच्या पाठीवर आदर्श जर कोणाचं जीवन असेल, चरित्र असेल तर प्रभू रामचंद्रांचं आहे. म्हणून रामायणाला एवढी मोठी हे आहे. रामायणाची काही महाराज रामायण म्हणजे भारताचं एक हे आहे, एक जाज्वल्य असणारं स्वरूप दर्शन आहे. भारत हा रामायणामुळे श्रेष्ठ आहे, भारत हा महाभारतामुळे श्रेष्ठ आहे. कारण महाभारतामध्ये जे रामायणामध्ये आहेत हे आदर्श आमच्या भारतीयांच्या एका एका रक्तामध्ये आहेत. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्र निघाले वनवासावर. त्यावेळेस काही लोक उदास झाले, म्हणजे काय करायचं आपल्याला अयोध्येत राहून.
हा? अरे रामच जर अयोध्यात नसेल तर आपण अयोध्यात राहून काय करायचंय? म्हणून प्रभू राम रायासोबत बरीच लोक निघून गेले. हा, आता जे राहिले होते ते कोण राहिले होते? ते काही व्यापारी राहिले होते. हा, बघा 12 बलुतेदार लोक होते अयोध्येमध्ये. ते व्यापारी म्हणले का हो आपण आता गावात काय करणार आहे? रामाच्या नावानं सगळेच बाहेर पडले तर आपण काय करणार आहे? म्हणे असं करायला म्हणजे मग चला ना आपण पण जाऊ रामांसोबत. व्यापारी रामासोबत निघाले, पण रामासाठी निघाले का व्यापारासाठी निघाले? ते रामासाठी नाही निघाले. त्यांना वाटतंय रामही होईल आणि आपलं कामही होईल, म्हणजे आपला व्यापारही होईल. आता रामासाठी निघाले का व्यापारासाठी निघाले हे त्यांच्या पण रामाने त्यांना पण काय केलेलं आहे? त्यांना पण आपलं हे दिलेलं आहे. कारण पुढे चालून त्याचा आहे रामासाठी काम का कामासाठी राम? बरं का, कोणासाठी कोण पाहिजे? बरं का, रामासाठी काम पाहिजे का बरोबर? कामासाठी राम पाहिजे? कामासाठी राम पाहिजे. वा वा, टाळ्या वाजवा जरा, टाळ्या वाजवा. कामासाठी राम पाहिजे? नाही नाही, रामासाठी काम पाहिजे. रामासाठी काम आहे. हा जो सत्ता आहे कोणासाठी? रामासाठीच आहे. अरे एका घरातून घाम गाळलेलं धान्य, घाम गाळलेला जो काय असेल ठेवा, तो आपण आपल्या याच्यामध्ये दिला की नाही? दिलाय. म्हणजे हे काम कोणासाठी? रामासाठी. म्हणून मी सिंदगीवासी मंडळींना खूप खूप धन्यवाद देईल, कारण हा कार्यक्रम आपण जतन करत ठेवत आहात. आणि विशेष म्हणजे काही सामाजिक उपक्रम सुद्धा आपले अतिशय सर्वांच्या याचे आहेत. मी आता येता वेळेस पाहिलं ती जागा सुंदर असा उपक्रम आपला की जो सर्वांसाठी आहे. हा सर्वांसाठी आहे. असे काही उपक्रम व्हावेत गावामध्ये. अरे हे गाव माझं आहे, गाव माझा आदर्श असला पाहिजे, गाव माझा चारित्र्यवान असला पाहिजे. माझ्या गावातली बरं का एक व्यक्ती ही गावाचं नाव वाढवण्याकरता अग्रेसर आली पाहिजे. हा, काही लोक काही गावात म्हणजे आमच्या गावात मोठेपणा सांगतात, आमच्या गावात नोकरीवाले लोक माणसं जास्ती. आता गावात माणसं नोकरीवाले जास्ती असावं का नेतृत्ववाले जास्ती असावं? नेतृत्ववाले जास्ती. नोकरीवाले काय करतात? अरे ते त्याच्यात नोकऱ्या करत बसले, ते सत्यात यायला तयार नाहीत, ते वर्गणी द्यायला तयार नाहीत, ते सामाजिक कामं करायला तयार नाही. नोकऱ्या चांगली गोष्ट आहे, नोकरीपेक्षा नेतृत्व महत्वाचं आहे. समाजाचं नेतृत्व, गावाचं नेतृत्व, धर्माचं नेतृत्व आणि सत्याचं सुद्धा नेतृत्वच आहे महाराज. हे सुद्धा पुढे पाहिजे. अरे हे नेतृत्व आपल्या जीवनाचं भलं करेल, बाकीचं काय भलं करणार आहे? नोकऱ्यावाले शेवटी नोकऱ्या करत बसलेत, पण धर्म सुटला त्यांचा, अन्नदान सुटलं त्यांचं, मुलावर संस्कार देण्याचे सुटले त्यांचे. अरे काही तर असे नोकरीवाले आहेत की पोरायला बोलायला फुरसत नाही. फुरसत आहे का पोरायला? आमचे चौदार राग येईल. आपल्या स्वतःच्या पोराला बोलायला फुरसत नाही. माणसं काय संस्कार देऊ शकतात? आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे समर्पित कोणाचं आहे? तर जनता जनार्दनासाठी समर्पित. म्हणून काला करते संत जन, काला संत जन करते. पण आता हे काला करत असताना ते एकटे आहेत का? नाही, एकटे नाहीत. सवे त्यांच्या नारायण भगवान म्हणतात, तुम्ही फक्त एक पाऊल टाका, मी तुम्हाला मदत करतो, मी तुमच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून अनेक वेळेला बरं का आपल्या याच्यामध्ये जी काही असेल आपली ताकद ती प्रभूची आहे. सवे त्यांच्या नारायण भगवान त्यांच्या सोबत आहेत. आणि म्हणून भगवान सोबत असल्यामुळं काय झालंय, आमच्या सर्व संतांनी बरं का या ठिकाणी आपल्या वाळवंटामध्ये खेळ मांडियेला
काला कुठे? वाळवंटात. तुका म्हणे वाळवंट काला वाळवंटात आहे. प्रश्न विचारा बर का, प्रश्न विचारा. काला वाळवंटातच का? गिरी महाराज सांगा, काला वाळवंटातच का? वाळवंटामध्ये येण्याचं कारण काय? कारण ते वाळवंट आहे म्हणून. ते वाळवंट आहे. आता वाळूचा स्वभाव कसा आहे? बरो वाळू पाहिजे का रे पोरो? वा 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 पाहिजे बरोबर विचार आहे तो. वाळू कशी आहे? वाळू कशी आहे? ती आपल्यामध्ये मस्ती आहे. वाळू कोणाला जवळ चिटकू देत नाही, येऊ देत नाही बर का. वाळू ही असंग आहे मानल्या गेली. वाळवंट शब्दाचा अर्थ आहे असंग. हा, वाळवंट म्हणजे असंग आहे. त्याच्यामध्ये मोह नाही, ममता नाही बर का. कोणत्याही गोष्टीचा त्याच्यामध्ये हे नाहीये. वाळू ही जशी छोटा जरी वाळूचा कण असेल तर तो असंग आहे. असंग शब्दाचा अर्थ तो स्वयंपूर्ण आहे स्वतःमध्ये. मी स्वतःचा स्वतः निर्भर आहे तो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. मग ज्याला ऐक्य करायचं असेल त्याला वाळवंटासारखा राहतंय. म्हणून न करी रे संग राही लागू निधी मळ ममतेचा मळ लागू देऊ नका. आणि म्हणून जिथं ममता येत असते तिथं माणूस फसत असतो. काला म्हणजे वाळवंटामध्ये, काला म्हणजे या ठिकाणी असंग असल्यामुळं तिथं फसत नाही माणूस. तिथं प्रपंचामध्ये माणूस फसायला आहे, परमार्थात माणूस फसत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे आपल्याला. सत्याची फलश्रुती काय आहे? तर फलश्रुती तीच आहे सत्याची की गावातला एक एक नागरिक स्वतःबद्दल तो हे झाला पाहिजे, सुज्ञ झाला पाहिजे. कोणत्याही बर का एखाद्या चुकीच्या वाटेने तो न गेला पाहिजे. गावात जर आत्महत्या होत असेल तर आपल्या सत्याचं फळ आपल्याला नाही मिळणार असं म्हणायला पाहिजे. गावात आत्महत्या होऊ नये, गावामध्ये कोणत्याही प्रकारचं अनुचित कार्य होऊ नये, कारण ते सत्याचं फळ मानल्या जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी ऐक्य करणं म्हणजे संताचा काल आहे. आणि ऐक्य करत असताना ज्ञानोबा राय बर का, नामदेव राय आदी संत मंडळी एकत्र जमली. आणि त्या एकत्र मध्ये आमच्या नामदेव रायाचं कीर्तन सुरू झालं. नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन करी. माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या लेकराचे नाव संतांचे ठेवा. नामदेव ठेवा, तुकाराम ठेवा, ज्ञानेश्वर ठेवा. ज्ञानेश्वरच आहे तर हे नाव राहणं म्हणजे
आपल्या गावाचा मार्ग आहे. कारण नामदेव कीर्तन करी महाराज, काही काही नामदेव जरा वाटा सोडून पळायलेत बरं का. तुम्हाला तुमचं म्हणून नाही सांगायला बरं का, कीर्तनात म्हणजे रेल्वेट असते सगळं. आमच्या गावचं सांगतो, तुमच्या गावात नाही सांगत. आमच्या गावचं सांगतो, कारण ज्याच्या त्याच्या गावचं सांगायला हरकत नाही, सत्य सांगतो. मी गेलो एक दिवस, नाव काय म्हणजे नामदेव. अरे नामदेव असा का? नामदेवनं कार्य काय केलंय? अरे त्या आईनं कोणत्या भावनेनं ते नाव ठेवलं आपल्या मुलाचं? तिचा काय हेतू असेल नाव ठेवण्याचा? तिचा हेतू मोठा आहे. माझा मुलगा मार्गा कीर्तन करणारा असला पाहिजे, धर्माच्या वाटेवर चालणारा असला पाहिजे. माझ्या आईनं माझं नाव जे ठेवलेलं आहे, कमीत कमी त्याची लाज थोडी तरी त्याची तरी त्या नावाचा काहीतरी आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये, आपल्या याच्यामध्ये हे जे नाव आहेत ते अतिशय आपल्याला हे देणार आहेत. महाराज आपल्या गावात तुमच्या गावात रावण कोणाचं नाव आहे सांगा बरं? कोणाचं नाव नाही? तुमच्यात कोणाच नाही? कंस ठेवत नाहीत लोक नाव. रावण कोणीच नाव ठेवत नाही महाराज. काय त्या नावाची चीड आहे. माता हो, तुमच्या याच्यात काही कोणाचं नाव असं तर सांगा, आपण तिचा सत्कार करू. महाराज काही नाव ठेवत नाहीत. हा काही सारख्या वागतात काही नाव नाही ठेवत. त्या नावाबद्दल लोकांची चीड आहे, त्या नावाबद्दल लोकांचा तिरस्कार आहे. सांगा, त्या नावाचा जर तिरस्कार असेल तर त्या कार्याचा काय तिरस्कार असेल? म्हणून नामदेव कीर्तन करी नामदेव रायांचं. कारण कीर्तन केलं म्हणजे काय? तर कीर्तन केलं म्हणजे कीर्तन चांग हरिरूप अंग होते त्या कीर्तनानं. त्या कीर्तनानं स्वतःच तर होतंय बरं का, जे ऐकेल त्याचं होतंय, जे ऐकेल त्याचं होतंय. आणि म्हणून नामदेव राय त्या ठिकाणी कीर्तन करतायत. ज्ञानोबा राय त्यामध्ये सुंदर. महाराज काय भाव आपण डोळ्यापुढे कल्पना करा. साधी म्हणण्यामध्ये ज्ञानोबा राय म्हणजे गायन ही कला आपल्या गावामध्ये सुंदर ही मंडळी आहे. मला अतिशय हर्ष वाटतं या गोष्टीचा. कारण आपल्या कौशल्य गुणानं आपण इतरांना हे करणं आहे. आणि म्हणून या ठिकाणी असा ज्यावेळेस रंग भरलेला आहे, नित्य नवा कीर्तनी कैसा ओढवला रंग, श्रोता आणि वक्ता सोय झाला श्रीरंग. श्रोता आणि वक्ता श्रीरंग कीर्तनामध्ये होतो. आणि असा श्रोता आणि वक्ता ही झाल्यामुळं त्या ठिकाणी ज्ञानोबा रायांना या ठिकाणी विनंती केली की तुम्ही काय करा, आता सर्वांना प्रसाद द्या. आणि म्हणून अभंगाचं दुसरं चरण
इथं भागवत झालंय, ठीक आहे. श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज हुंबाळ अतिशय सुंदर माझे मित्रच आहेत, ते सुंदर कथा केली. बरोबर ऐका, लक्ष देऊन ऐका. भागवत झालं, आरती झाली. मग आरती झाल्यानंतर काय करतात? प्रसाद वाटतात. समजा प्रसादाचं भांड तुझ्याजवळ दिलं, मग प्रसाद तू पहिल्यांदा खाशील का वाटशील? कारण प्रसाद हा पहिल्यांदा वाटायचा असतो, बरं का. एक पोरग प्रसाद वाटीनं गेलं, खाऊच लागलं. मग त्याच्या आईने विचारलं, का हो सगळे लेकरं वाटायले, तुमचं लेकरू प्रसाद खायले? महाराज म्हणे, मी कितीदा सांगितलं पण ते ऐकीच, ते खायचं, पण काऊन असं करीत असेल? बरं का, कुणाला वाईट वाटू देऊ नका बरं. ही गोष्ट खरी आहे. मी मला माय हे ज्यावेळेस पोटात होतं ना, का तुम्ही खायचंच काम केलं. हे पोटात ज्यावेळेस होतं तेव्हा तुम्ही खायचं काम केलं. मग ते खायचं काम नाही करीत काय करीत का वाटणार आहे का? म्हणून माता भगिनीला माझी हात जोडून विनंती आहे, मागचं गेलं जळू द्या, पण इथून पुढे तरी आता लक्ष ठेवा. जर आपल्या उदरामध्ये बालक असेल, आपल्या मुलीच्या किंवा आपल्या सुनेच्या, तर तिच्या हातानं बरं का गाईला चारा देत जा, तिच्या हातानं गाईला भाकर देत जा, तिच्या हातानं लेकराला खाऊ घालत जा. महाराज नवक कन्येला जर जीव घातलं, नवक कन्येला, आता इथं बऱ्याच कन्या आलेल्या आहेत. ह्या नवक कन्या म्हणजे साक्षात देवीचं रूप मानलं गेलं. पहिल्या वर्षापासून 9 वर्षापर्यंत महाराज तुम्हाला काय सांगावं, तुम्ही चला माझ्या सोबत, मी तुम्हाला ठिकाण दाखवेल. मार्कंडे आश्रम आहे ओंकारेश्वरला, मार्कंडे आश्रम मोठा सुंदर आहे. संन्यासी लोक कन्येला भोजन घालून त्यांच्या पाया पडतात. संन्यासी लोक बरं का नारायणराव, संन्यासी लोक. आता संन्यासाला काही गरज आहे का? काही पण नाही. संन्यासी कारण ती शक्ती रूप आहे. ते पहिल्या वर्षापासून 9 वर्षाच्या कन्येला जीव घालणं म्हणजे साक्षात देवीला जीव घालणं आहे. आणि पहिल्या वर्षापासून 9 वर्षाच्या मुलाला जीव घालणं म्हणजे साक्षात गोपाळाला जीव घालणं आहे, बरं का. कारण हे आमचे हे आहेत. कारण भगवंताचं जे मुख आहे ते मुख याच रूपानं आपल्या पुढे आहे. म्हणून वाटी आपुल्या निज हस्ते. जीवनामध्ये वाटणं हे सर्वात मोठं आहे, बरं का. दिलं पाहिजे. मग वाटी आपुल्या काला वाटू एक माणसाच्या हृदयाला पोचले पाहिजे, हृदयाचा ठाव घेतला पाहिजे, हृदयामध्ये पोचले पाहिजे. आणि म्हणून काला वाटो एकमेका. महाराज हे वाटण्याचं काम कोण सुरुवात केलंय? तर वाटण्याचं काम हे गोकुळापासून सुरुवात झाल्याचं वर्णन आहे. कारण आमच्या नंदाचं आणि यशोदेचं चरित्र कार्यामध्ये गायलं. कारण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळामध्ये असं वर्णनच आहे. तर इकडे आहे का, इकडे पहा. नंद बर का, नंद राजा हा मोठा राजा होता. 9 लाख गायी आहेत. गायी भरपूर होत्या, दूध भरपूर होतं, दही भरपूर होतं, लोणी भरपूर होतं. मग हे ज्या वेळेला नंद राजानं आपल्या सर्वांना हे केलेलं आहे. कारण नंद राजा हे मंडलिक राजे आहेत. परिसरामध्ये असणारे सर्वचे त्यांना प्रमुख मानायचे. पण त्यांच्या घरी संतती नव्हती, बाळ बका त्यांच्या पोटी नसल्यामुळं तर थोडेसे विचार करायचे की ईश्वर आपल्याकडून
काहीतरी करून घेत असेल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या आपल्याला घडवण्याकरता येतात, घडवण्याकरता. नंदराजाने विचार केला की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जरी नसेल आपल्या पोटी, पण जे गोकुळ आहे ते माझं आहे आणि गोकुळातले लेकर ते माझे आहे. आणि म्हणून प्रत्येकाला आत्मीयता द्यायची, यशोदेनं प्रत्येकाला आत्मीयता द्यायची. महाराज या यशोदेबद्दलच तर असं भाव आहे, कारण या दोघांच्या नावाच्या पाठीमाग द शब्द आहे, नंद आणि यशोदा. मोठ्या भावाला काय म्हणतात रे? आपल्या घरच्या मोठ्या भावाला काय म्हणतात? दादा. वा 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 वा, हुशार आहे दादा. आता दोनदा दादा का म्हणतात? तर पहिला दा खाऊ घालतो आणि दुसरा दा गडबड केली तर पाठीत रट्टा देतोय. काय शब्द चांगला आहे, रट्टा. रट्टा देतो पाठीत, कारण ते दादा हक्क आहे देण्याचा. मोठ्या भावाला हक्क आहे. इथं बसणाऱ्या मोठ्या भावांना माझी विनंती आहे, आपल्यापेक्षा लहान भाऊ जर गडबड करत असेल तर जरूर त्याला काहीतरी आपण सजा द्या, कारण उद्या रडण्याची वेळ येणार नाही. कारण मोठा भाऊ हा घराचा छत्र असतो. महाराज मोठा भाऊ हा घराचा छत्र असतो आणि त्या छत्र छायेखाली हे सगळं घर महाराज काय झालं पाहिजे? सुरक्षित असलं पाहिजे. आणि म्हणून मोठ्या भावाचं नाव आहे दादा. दादा काय करतो? आता इथं नंद म्हणजे देणारेच होते आणि यशोदा म्हणजे देणारी होती. यशोदा म्हणजे देणारी आहे. यशम ददाती ती यशोदा. मग यांनी काय करायचंय? अनेक गोपिकेना दही दूध द्यायचे, ज्याला वाटलं ते द्यायचे आणि त्यांचे लेकरं उचलायचे. महाराज प्रेम हे प्रेमच आहे. गोकुळ ही प्रेमभूमी आहे. प्रत्येकाच्या लेकरावर प्रेम करत असेल, प्रत्येकाच्या घरच्या लेकरावर प्रेम करत असेल. आणि म्हणून त्या माता भगिनी म्हणायच्या, अगर आपल्या लेकरावर जर असं प्रेम करतील, देवान जर तिला दिलं तर किती प्रेम करेल. आणि म्हणून आपण हिचं दही दूध खायलो, हिचं दूध आपण लोणी खायलो, पण ही काही पैसा देत नाही, हे काही आपल्याकडून रुपये घेत नाही. मग काय करू? हिच्याबद्दल आपण सत्कर्म करू. आणि तिच्याबद्दल सत्कर्म म्हणजे कोणी गाईला प्रदक्षिणा घालायला, कशासाठी? यशोदेला बाळ होण्यासाठी. कोणी एकादशी धरायले, कशासाठी? गाई आमच्या यशोदेला पुत्र होण्यासाठी. काही माता भगिनी यमुनेचं स्नान करत असताना 1000 नावाचा नामजप करत असतात त्या पाण्यामध्ये. कशासाठी? यशोदेला बाळ होण्यासाठी. आणि असा यशोदेला या ठिकाणी पुत्र व्हावा, पुत्र व्हावा, पुत्र व्हावा सगळी कामना ज्या वेळेला कळसाला पोहोचली, त्यावेळेला इकडं वसुदेवाच्या तपाला पूर्णता झाली होती. भगवान वसुदेवाला या ठिकाणी वचन दिलं होतं की मी तुमच्या पोटी येईल म्हणून. भगवान वसुदेवाच्या पोटी आलेले. आल्यानंतर म्हणजे मला इथं ठेवू नका, मला
सुखाचं घर म्हणजे आनंदाचं घर. महाराज नंद सर्वांजना आनंद ददाती ती नंद, सर्वांना आनंद देतो त्याचंच नाव आहे नंद. आज आमचे घर आम्ही खूप मोठे सुंदर घडवलेले आहेत, सुंदर बांधलेले आहेत, रंगरंगोट्या केल्या आहेत, पण आमच्या घरामध्ये आनंद नाहीयेत बरं का. आमच्या घरामध्ये आनंद नाहीत. का नाहीयेत? कारण आम्ही काही देतच नाही कोणाला. आम्ही बरं घ्यायचंच काम करतो. जे घ्यायचं काम करत असतात बरं का, देव तिथं येत नाही. देण्याचं काम करणाऱ्या घरी देव येत असतो. आणि म्हणून नंद देण्याचं काम करतो, यशोदा देण्याचं काम करते. माझी हात जोडे विनंती आहे, आपल्या 5 बोटानं कोणाचा तरी मुखात घालण्याची आपण या ठिकाणी ही केली पाहिजे. ही जर आपली सेवा घडत असेल तया सर्वात्मका ईश्वरा बर का, स्वकर्म कुसुमांची विरा, अशी ही या ठिकाणी असल्यामुळं भगवान गोकुळामध्ये आले, नंदाच्या घरी आले, लहानाचे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर काही बालक्रीडा केल्या, बालक्रीडा केल्या गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा अंतपार. गोकुळ म्हणजे काय हो? गोकुळ म्हणजे कशा नाव पडले? आमच्याकडे काही काही नाव काही काही झाडांना पडले. तिकडे आंबरवाडी एक नाव आहे, आंबरवाडी म्हणजे आंब्याचे झाड आहेत. तिकडे पिंपळगाव आहे, पिंपळगाव म्हणजे पिंपळाचं झाड आहे म्हणून गाव पिंपळगाव. काय म्हणजे बरोबर आहे. असे तर हे जे नाव पडलं हे गायीमुळे पडलं. गोकुळ गायीचा समुदाय म्हणून गाव नाव गोकुळ पडलं. म्हणजे गायी भरपूर होत्या, गायी भरपूर होत्या. गायी भरपूर असल्यामुळं मला समृद्धी होती. आजही माझी आपल्या गावकऱ्यांना विनंती आहे, आपल्या घराला जर समृद्ध करायचं असेल तर गायीशिवाय आपलं घर समृद्ध होणार नाही, गायीशिवाय होणार नाही. मला इथं कोणत्या भजण्यात लागू नये माझं बोलणं, पण बरेच भजने म्हशी सांभाळत पण गाई सांभाळीत. आता ते म्हणून तुम्ही गाई कोण सांभाळत म्हणजे म्हशी दूध नाही देतात. अरे पण म्हशीचे दूध कोण पिते रे? म्हशीचा बच्चा काय म्हणतात? म्हशीच्या बच्चाला हलकट म्हणतात, हल्या म्हणतात. काय बुद्धिमान असतं तू माहित आहे तुम्हाला? रस्त्यात जर उभा राहिला आणि एखादी गाडी आली तर हलत नाही तो, त्या ड्रायव्हरला उतरावं लागते, लोटावं लागते बाहेर. अरे महाराज, मी नारदाच्या गादीवर आहे पोरो. मी या ठिकाणी जे बोलेल ते सत्यच बोलेल. नारायणराव आता काल परवा या 8 दिवसात 16 गायीनं आपल्या बाळाला जन्म दिलेत आमच्या गोशाळेत. 16 गायी, छोटे छोटे बच्चे. सायंकाळच्या गायी ज्यावेळेस आल्या ना, गायी आल्याबरोबर ते बच्चे गायीचे बरोबर आपल्या गायीला हुडकतात. आता जवळपास 250 गायी आहेत, 150-200 गायी आहेत. पण आपली माय कुठे आहे हे ताबडतोब त्याला लेकराला समजते, बरोबर तिथं जाते. ते उड्या मारत जाते. ते का बुद्धिमान आहे महाराज. म्हशीचा बच्चा जाईल का? म्हशीचा बच्चा जे सोडायला जाते त्यालाच उड्या मारते. इतका बुद्धिमान माणूस आहे, इतका बुद्धिमान माणूस. महाराज जरा विचार करा, म्हशीचं दूध पिणाऱ्याला काय महाराज. आमचे पवार महाराज कुठे येतं? जरा राहू द्या जरा शांतता बसू द्या. उठू नका, उठणं बसणं परवडत नाही आपल्याला. काय झालं? नंदाचं बाळ लहानाचं मोठं होऊ लागलं. पहिल्यांदा त्यानं लोण्याचे गोळे घेतले, काही वानराला खाऊ घातले.
काही माकडाला खाऊ घातले हे लहान लहान पोरं म्हणले का रे ते आपल्याला खाऊ घालल का म्हणजे तू आपल्याला खाऊ घालेल कोणी वारे अधिकारी त्याशी हरी दे चला आपण जवळ जाऊ असे ना सगळे जवळ आले भगवंतानं त्यांना लोणी खाऊ घातलं माझी इथं बसणाऱ्या माता बहिणींना विनंती आहे आपल्या घरी जर लहान लेकरं असतील तर कोणी आपल्या घरी येऊ द्या त्याच्या हाताने त्याला काही द्या त्या लेकराच्या हाताने त्याला द्यायला हवा हा प्रसाद द्यायला हवा काहीतरी द्यायला हवा कारण ते आता लहानपणी जर देत गेलं तर मोठेपणी पंक्ती करील नाही तर नुसतं पंक्तीत पहिल्या नंबरला जेवायला वाटता त्याच्या हातानं त्याला ती सवय लागू द्या यशोदा म्हणायची सखी पहा माझं बाळ वानराला वाटाले हे सखी माझं बाळ पहा माकडाला वाटाले आणि ते गोपाळाला सुद्धा आणि मग का रे कृष्णा तुझ्या घरचं हे लोणी खूपच गोड आहे रे का रे तुमच्या घरी नाही का नाही घरी ताकाचे सर्व इथे नवनीताचे तुझ्या घरी नवनीताचा पूर आहे आमच्या घरी ताकच आहे ताक म्हणजे आसार ताक म्हणजे फरकट बर का ताक पिणारे म्हणजे कोण आहे तू महाराज आम्ही गरीब माणसं आहे तेव्हा कृष्णा अरे तुमच्या घरी लोणी नाही का लोणी आहे रे कृष्णा पण मथुरे नेऊन विकतात मध्ये नेऊन आम्हाला देत नाहीत बहुतेक दूध विकणाऱ्या माणसाच्या घरी असंच असते चार पण ठेवत नाही काय करतात सगळं पैसा करतात कृष्णा काय करू अरे आता तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील इथे मिळे कृष्णा तुझ्या सोबत राहू दे म्हणजे माझ्या सोबत राहायचं असेल तर चला चला म्हणण्यामध्ये गती आहे चला आपण चला सप्ताह जर करायचा असेल तर करा म्हणू नका चला करू म्हणायचं पुढाकार आपण घ्या धर्माच्या कामात जो पुढे जात असतो ईश्वर त्याला ताकद देत असतो त्याचं बळ वाढवत असतो धर्माला माग कधीच राहू नये धर्माच्या बाबतीत पुढे राहिलं पाहिजे महाराज आपल्या ज्ञानोबरायानं वर्णन केलेलं आहे ज्यावेळेस दैवी संपत्ती घरात असते दैवी गुण ज्यावेळेस घरात असतो त्या दैवी गुणाचा स्वभाव आहे की धर्माला तो मागे हटत नाही धर्माला पुढे राहतो आणि जर घरामध्ये आसुरी संपत्ती जर असेल तर ते धर्माला काय करेल धर्माला पाठ मोरा होईल धर्माला त्या ठिकाणी हे देणार नाही कारण संपत्ती आसुरी आहे आसुरी संपत्तीच्या कुटुंबाला धर्म घडत नाही दैवी संपत्तीच्या लोकांना धर्म घडत असतो आसुरी संपत्ती मग कुठं जाते भांडणात जाईल आणखीन कशात रोगात जाईल कुठे बिमारीत जाईल आणखीन कुठे तरी जाईल धर्माची संपत्ती धर्माकडे जा दैवी संपत्ती आणि म्हणून या ठिकाणी गाईला चला म्हणेल चला वळू गाई बर का बैसू जीव महाराज गाई घेऊन निघलेले हा छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय छोटे छोटे
छोटे छोटे ग्वाल. ऐका जरा, येणारा काळ भयानक आहे. विज्ञानानं प्रगती जरी केली असेल तर जेवढी प्रगती आहे तेवढी अधोगती सुरू झालेली आहे. आता बऱ्याच घरी मतिमंद मुलं जन्माली आलेत. मतिमंद अनेक घरी मतिमंद मुलं जन्माली आलेत. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण महाराज आहार विहार सगळा बदललेला आहे. तर मुलांना छोट्या छोट्या गायीसोबत छोट्या छोट्या वासराबोधून खेळू दिलं पाहिजे. आता गो थेरपी नावाची देशामध्ये आता एक प्रयोग सुरू झालेले आहेत. ज्यांना शांतता पाहिजे, ज्यांना शांतता पाहिजे त्यांनी गायीजवळ गेलं पाहिजे. कारण गाय ही शांत आहे बरं का. गाय शांत आहे. खरे पोरो, तुमच्या गावात शेळ्या आहेत का? वा वा वा, शेळ्या मोठं वेगळं. बरं, गाय जास्ती बोलते का शेळ्या जास्ती बोलतात? शेळ्या जास्ती बोलतात. आपण गायचं दूध पिवा का शेळ्याचं? उत्तर द्या तर हे भारी उत्तर द्यायला भारी आहे कळाय तुम्ही. खरोखर आहे, गायचं दूध पिलं पाहिजे. कारण गायचं दूध हे अमृत आहे. आणि म्हणून गोपाळ गाई घेऊन सगळं कृष्णा खांदी बार पोटी भूक काय खेळायाची आम्हाला भूका लागली कृष्णा. मग असं करा मध्ये आणा आपल्या शिदोऱ्या, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आता ही शिदोरी सुकृताची आहे. ज्याच्या घरी जसं बनवलं असेल. हा, माझी गावकऱ्यांना पुन्हा एक विनंती आहे. मला ऐकायला आलं की या सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आलं. छोटे छोटे मुलं बसले होते. बरोबर आहे ठीक आहे पाहायला? हो हे का बरोबर आहे. काऊन मोठे ज्यांचं वय 15 वर्षाच्या पुढे आणि 30 वर्षाच्या मध्ये अशी जमत नव्हते का? वाङ्मय वेळ नाही. वेळ कशासाठी राखून ठेवला तुम्ही? वेळ कशासाठी राखून ठेवला खरं सांगा. माझी गावकऱ्यांना विनंती आहे, आपला वाङ्मय हा वाङ्मय खूप मोठं आहे. ज्ञानेश्वरी जर आपल्या मुखार जर येत असेल तर निश्चित ज्ञानेश्वरी आपल्याला वाचल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला माहित आहे घटना घडली, मागं घटना घडली त्याला जवळपास. कारण मी त्यावेळेला लहान होतो आपल्या एवढा. फलटणला 16 होता. फलटणला 16. आणि त्यावेळेला 16मध्ये प्रवचन रंगनाथ गुरुजीचं प्रवचन होतं. त्यावेळेला फलटणची राणी बरं का, फलटणची राणी त्या प्रवचनाला येत असताना महाराज विमानाचा अपघात झाला. आणि त्या अपघातामध्ये बरेच लोक त्यामध्ये त्या विमानात दगावले. पण फलटणची राणी वाचली. का वाचली? मला प्रवचनाला जायचंय आणि तिच्या खांद्यामध्ये तिच्या याच्यामध्ये शबनम होती. त्या शबनममध्ये ज्ञानेश्वरी होती. महाराज ग्रंथ होता ज्ञानेश्वरी. आणि तिनं त्यावेळेला स्वतः बोलून दाखवलं, मी जर वाचले असेल तर या ज्ञानेश्वरीमुळे वाचले. कारण महाराज राणी जरी असेल पण 5 ओव्या घेतल्याशिवाय पाणी पित नसेल. तुम्हाला मागे एक मोबाईलवर एक विषय आला होता ज्ञानेश्वरी का भगवद्गीता ज्ञानेश्वरी मुखोद्गत एका मुलांचा हे आला होता. मोबाईलमध्ये माहिती आली होती, व्हायरल झाला होता त्याचा. किती वर्षाचा मुलगा होता तो? 7 वर्षाचा का 8 वर्षाचा मुलगा होता. ज्ञानेश्वरी मुखोद्गत होता आहे की नाही? बरोबर आहे ना? मग त्याला विचार, त्याच्या आईला विचार का हो तुमचा मुलगा 7 वर्षाचा ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. त्या आईनं सांगितलं की महाराज हा ज्यावेळेस माझ्या उदरावर होता त्यावेळेस मी 108 पारायण केलं. जरा टाळ्या वाजवा. माझ्या उदरात असताना मी 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. महाराज पारायण वाया गेलं का? वाया नाही गेलं. ते पारायण त्या म्हणून आज विज्ञान मान्य करतंय की गर्भस्थ बालक हा ऐकत असतो. गर्भस्थ बालक हा गर्भातून ऐकतो. कारण आमच्या इकडं असे उदाहरण आहेत. आमच्या अभिमन्यूचं उदाहरण आहे, आमच्या भक्त प्रल्हादाचं उदाहरण आहे की गर्भामध्ये त्यांनी हे सगळं विज्ञान आपल्या अष्टावक्राचं वर्णन आहे. अष्टावक्रानं गर्भामध्ये ज्ञान संपादन केलं. तर गर्भस्थ बालक हा ऐकतो आईच्या कानाद्वारा. जे आई बोलेल, जे आई पारायण करेल. आणि म्हणून माझी मातृशक्तीला माझी हात जोडून विनंती आहे की आपली ही संस्कृती जपण्याचं आपल्या हातात काम आहे. कारण आपण या प्रमाणे जर वाढत गेलो तर नक्कीच आपला हा धर्म हे होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या बाळाचा विषय या ठिकाणी महत्वाचा आहे की त्याला गायीच्या सानिध्यात हे सगळं बाळा झाले. कृष्णा मला भूका लागल्या, सर्वांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. भगवंतानी
कंबर बांधली आणि त्या ठिकाणी वाटी आपुल्या निज हस्ते, वाटी आपुल्या निज हस्ते, एक काला गोकुळात वाटला आपल्या हस्ते आणि एक काला वाळवंटात वाटल्या निज हस्ते. पण वाटल्यानंतर तो कोणाला मिळाला तर भाग्याचा तो पाळले तो भाग्याचा जो भाग्यवान आहे, जो भाग्यवान आहे अशाच तो काला मिळतो, इतराला मिळत नाही. आणि म्हणून या काल्याचं वैशिष्ट्य काय आहे, या काल्याची अपूर्वता काय आहे तर निळोपार आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जातात. तिसऱ्या चरणात एक शीत लागे हाती, नाही शीतला लागे हाती, वास वैकुंठी कल्पांती. काही ठिकाणी पाठभेद झाला असेल. लाही एक शीत जरी हातामध्ये लागली तर त्याचा लाभ असा आहे, वास वैकुंठी कल्पांती. आता कार्याचे प्रकार असे सांगितले जातात. एक काला स्थूल देहासाठी आहे, एक काला सूक्ष्म देहासाठी आहे आणि एक काला कारण देहासाठी आहे. दही भाताचा हा जो काला आहे बरं का, हा स्थूल देहासाठी, दही आणि राही या स्थूल देहासाठी आहे. का हो याच्यामध्ये हा समावेश का केला असेल? महाराज आपलं वाङ्मय, आपलं संत चरित्र किंवा आपला हा जो जी काही रूढ आहे ही अतिशय महत्वाची आहे. इथं बसणारे शेतकरी आहेत, माझी शेतकऱ्याला विनंती आहे की आपण आपल्या शेतामध्ये आपण जर दही आणि राही याचं एकत्र करून जर आपण मिश्रण करून जर फवारलं एखाद्या वेळेला तर तुम्ही त्या पिकाला सुद्धा काय होईल, ऊर्जा मिळेल. आम्ही हा प्रयोग एका वारकऱ्यानं केला म्हणून सांगतोय. युरिया टाकण्यापेक्षा दह्याचं पाणी, दह्याचं ना दह्याचं पाणी तुम्ही कोणत्याही आलं भाजीपाल्याला असो किंवा गव्हाला असो किंवा आता येणाऱ्या काळामध्ये असो प्रयोग करून तरी पहा, काय हरकत आहे. कारण असं सांगतात की दह्यामध्ये ज्या बॅक्टेरिया आहेत त्या आपल्या शरीराला खूप मोठे आवश्यक आहेत. म्हणून दही लाही खाण्याची पद्धत आमच्या या याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून दुधापेक्षा दही हे शरीराला ही आहे. आणि आता तर उन्हाळा आहे, त्या उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पण आता हे जे केमिकलचे जे बाहेरचे जे आहेत दही हे बाधक आहेत, ते नाही खायचे आपल्याला. आपल्या घरच्या गाईचं, आपल्या घरच्या दुधाचं, आणि तेही सुद्धा जर जमलं तर चांदीच्या भांड्यातलं दही, विज्ञानानं त्याला अनेक महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून कारण त्याचा शरीराला खूप मोठा लाभ होतो. म्हणून स्थूल देहाचा
हा दही भाताचा आहे बरं का. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिना साधने. एकशी जागी म्हणजे एक नाम मुखाला आलं तरी मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष्य बहुतांची. असा या ठिकाणचा विषय आहे. निळोबारायण या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये पावे ब्रह्मानंद वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे ते. इथं बुंद शब्दाचा अर्थ आहे काही अंश एक थेंब. या थेंबाबद्दलच थोडं चिंतन करून आपली सेवा समाप्त करू. बरोबर ऐका जरा. हा निसर्ग कोणासाठी आहे तर निसर्ग हा आपल्यासाठीच आहे. निसर्ग कोणासाठी आहे? झाडं कोणासाठी आहेत? आपल्यासाठी आहेत. आता सध्या निसर्गामध्ये पूर्वीच्या काळामध्ये हे केल्या जायचे. आता हा जो महिना आहे ना फाल्गुन महिना आहे बरोबर आहे महाराज. हा फाल्गुन शुद्ध दशमी आहे आज. श्रीमद भागवतामध्ये या दिवसाचं वर्णन आलेलं एका अध्यायामध्ये. महाराजांना सांगितलं का न सांगितलं मला माहित नाही. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा तर फाल्गुन शुद्ध द्वादशी पर्यंत एक व्रत करण्याचं भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे याच महिन्यामध्ये. हेच दिवस आहेत हे 15 तर या दिवसामध्ये निसर्ग जरा प्रफुल्लित होत असतो आता बरं का. सध्या फुलं कोणत्या झाडाला जास्ती फुलं पाहायला मिळतात कोणी सांगेल का मला? कोणी सांगेल का? हा पळसार. वा 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 टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. पळसाची फुलं याच काळात येतात. काय येत असतील त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. पळसाच्या फुलाची एवढी मोठी ताकद आहे. इथं बसणाऱ्या माता भगिनी माझी विनंती आहे. फुकटम फाकटम कार्यक्रम आहे. विकत घ्यायचं काम नाहीये. पळसाची फुलं जितके जमा करता आले तितके आपण जमा करा. आता जेवढे जमा करता आले तेवढे. आणि काहीच नाही पळसाच्या फुलाचा त्या ठेचा करायचा आणि त्याचा रस काढायचा. नारायणराव पळसाची फुलं या दिवसात येण्याचं कारण आता आपण 4-5 ग्रंथ आणले पाहता मागच्या याच्यामध्ये. चरक संहिता आणली आपण, सुश्रुत संहिता आणली आपण, अष्टांग हृदय आणलेत आपण. कारण महाराष्ट्र शासनाने आपल्याला एक पंचगव्य विद्यापीठ म्हणून मान्यता दिली मागच्या वर्षी. आता ते शिक्षणाचे अधिकारी लोक आले म्हणजे महाराज तुम्ही अभ्यासक्रम काय आणला? मला अभ्यासक्रम काही आणला नाही. आम्हाला सांगा काय आणायचं. मग त्यांनी ते लिस्ट दिली. ती लिस्ट आम्ही सगळी घेऊन आलो. मग ज्यावेळेस त्याच्यात पाहत गेलो त्याच्यामध्ये त्या चरक संहितेमध्ये वर्णन आहे पळसाच्या फुलाचं. तुम्हाला काय सांगावं, जेवढं हे उन्हाचं जे काही टेम्परेचर आहे ना
याला थांबवण्याची ताकद एका थेंबात आहे, एका थेंबात पळसाच्या फुलाच्या. म्हणून आमचा समाज, आमचे पूर्वज पळसाच्या पानावर पात्र करून जेवत होते. महाराज पळसाच्या पानावर जर जेवलं ना तर त्या पानावर भाजी टाकली, भात टाकला, त्या पानाचा रस त्याच्यामध्ये कळत न कळत यायचा आणि तो आपल्याला लाभ मिळायचा. पळसाच्या पानावरचं जेवण उत्तम मानलं गेलं. महाराज पूर्वीच्या काळामध्ये जरा 20-25 वर्षाच्या पूर्वी जर कोणाच्या घरी जर कार्यक्रम असेल तर काय करायचे, 2-4 पोते भरून आणायचे पानं आणि त्याच्या अंगणात टाकून द्यायचे. म्हातारे यायचे आणि ते आपले पात्र. आता गावात म्हातारे नाहीत का? आता म्हातारे आहेत, पण हे काम माणसानं आता काय केले, सोडून दिलेले आहे. आता त्या कागदावर जेवायलेत महाराज केळीचे पानं, बिना पाण्याच्या केळी, बिना पाण्याच्या केळी, त्याच्यावर प्लास्टिकचा थर आहे. आताच विषय झाला आमचा इथं बसल्या महाराज 50% लोकांना कॅन्सर होणार आहे, 50% भारतामध्ये. का? फक्त प्लास्टिकचा वापर, प्लास्टिकच्या पत्रवाळीवर जेवणं. म्हणून माझी गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, जमलं तर येणारी पिढी जर वाचवायची असेल हे पात्र पहिल्यांदा बंद करा, हे पात्र आणणं बंद करा. आपल्या घरात पण वापरू नका आणि समाजात सुद्धा वापरू नये. माझी हात जोडून विनंती आहे, येणारी पिढी आपली काहीतरी काय होईल महाराज वाचेल याच्यात. नाही तर लय भयानक काम आहे, भयानक काम आहे. कारण कॅन्सर एक अशी बिमारी आहे की ती एकदा माणसाला जडली की ती पुन्हा हटत नाही. महाराज मोठे अनेक लोक त्याच्यामध्ये आज आपण गमावून बसलो. तर म्हणून पळसाचा बुंदाचा विषय चालला होता. एक थेंब त्या पळसाच्या फुलाच्या पानाचा, त्याचा रसाचा, फुलाचा रस जर आपण म्हणून आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपण इतर शरबत न आणता फुलांचे बरं का शरबत बनवा, घेऊन पहा. महाराज कोणतीच बिमारी अशी नाही की जी पळसाच्या फुलानं जाणार नाही. कोणतीच बिमारी, सगळ्या बिमाऱ्या जातील असं त्याच्यातून वर्णन नाही. महाराज आमचे ऋषीमुनी समर्थ होते हो. आमच्या ऋषीमुनींनी सगळं लिहून ठेवलंय, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही. आमचं शिक्षण आता यावर्षी शिक्षण हे प्रणाली बदललेली आहे. आता अभ्यासक्रम बदललेला आहे. आपलं भारताचं नेतृत्व एका चांगल्या, एका ऋषितुल्य, एका पंतप्रधानाच्या हाताकडे गेल्यामुळं आज शिक्षणाची, कारण काल परवा तो निर्णय झालेला आहे आणि येणारा अभ्यासक्रम आपल्याला आता गीता ज्ञानेश्वरी शाळेमध्ये शिकवल्या जाईल, रामायण शाळेमध्ये शिकवल्या जाईल, महाभारत शाळेमध्ये शिकवल्या जाईल आणि शेती कशी करायची हे शाळेमध्ये शिकवल्या जाईल. आतापर्यंत आपल्या शाळेमध्ये हा विषय नाहीये. म्हणून माझी विनंती आपल्याला की आपण आपल्या ऋषीमुनीच्या या ग्रंथाकडे आपण थोडंसं अवलोकन करावं. तर बुंदाचा विषय चाललेला आहे. माझी सेवा मला समाप्त करायची. एक थेंबाची किंमत काय? एका थेंबाची किंमत करोडो बरं का. लाभ एका थेंबामुळे होतात. दुसरी गोष्ट सांगतो, या ठिकाणी बसणाऱ्या माता भगिनींना, बऱ्याच महिलांना चक्र येत असतात, चक्र येऊन पडतात काही. महाराज सध्या मेंदूची ताकद कमी होत चाललेली आहे. आपल्या मेंदूची ताकद जर मजबूत बनवायची असेल, बऱ्याच घरी अर्धांगवायूच्या बिमाऱ्या वाढत चाललेल्या आहेत. चांगले लोक, काल आमचे हरिभक्त परायण एका अर्धांगवायूच्या शिकारीमध्ये बसले, सगळं अंग शाट झालेलं आहे. महाराज काय हालत आहे त्यांची. पाणी द्यायला माणूस नाही घरात आज कोणी, बाहेर न्यायला कोणी माणूस नाही त्या माणसाला. आजच्या घरातल्या घरात अशी परिस्थिती आहे. जिवंतपणी आता नरक यातना या माणसाला आपल्याला सामोरी जावं लागेल. एकच उपाय त्याच्यामध्ये, काहीच नाही. गाईच्या तुपाचा थेंब नाकामध्ये टाकायचा. एक थेंब सांगलं बरं का, एक थेंब गाईच्या तुपाचा जर नाकामध्ये टाकला तर त्याच्या मेंदूला ताकद मिळते. आणि त्या मेंदूच, कारण अटॅक जो येतो अर्धांगवायूचा तो शरीरावर येत नाही, तो मेंदूला येत असतो. त्याच्या मेंदूला धक्का लागत असतो आणि मेंदू अर्धा शाट झाला की अंग शाट होते. आणि म्हणून एका बुंदाची किंमत काय आहे तुमच्या तुपाच्या, तर त्याची बिमारी हटवण्याची ताकद आहे. महाराज असे कितीतरी आहेत. म्हणून या ठिकाणी लोक बाराय म्हणतात, आमच्या कार्याचा एक प्रसाद सुद्धा आपल्याला, एक बुंद सुद्धा, एक थेंब सुद्धा आपल्याला ब्रह्मानंद मिळून देण्याला योग्य होईल. कारण कसं आहे, अमृत हे महाराज अमृत हे मोठं लागत नाही. एक थेंब जरी अमृताचा मिळाला तर माणूस अमर होतो. एक थेंब अमृताचा मिळाला तर अमर होतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टीला आपल्या साधू संतांनी आपल्याला उघड केलेले आपल्याला देण्याकरता. आणि म्हणून हा सोहळा आपल्या कार्याचा या लाभाला प्राप्त होणार आहे. की एक जरी शीत आता दिसायला आपल्याला या ठिकाणी ही हंडी आली, दही हंडी आलेली आहे, पण या दही हंडीमध्ये
जो काही प्रसाद आलेला आहे, जो काही त्याच्यामध्ये समावेश केला आहे, एक सीत जरी आपल्याला मिळाला तरी आपण त्याला काय होतो, स्वतःला धन्य समजतो. अमृतत्व तयार होते, अमृतत्व. एक छोटासा विषय आपल्या पुढे मांडतो आणि सेवा समाप्त करतो. विठ्ठल ब्रह्मानंद. बर का, ब्रह्मानंद शब्दाचा अर्थ आहे की तो स्वतः ब्रह्मानंदाला योग्य प्राप्त होतो. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुष मग पांडुसुता आत्मबोधी प्रसन्नता पदी बैसे. आत्मबोधाच्या पदावर तो बसतो. एक छोटासा प्रयोग आपल्याला करायचा आहे. काय पोरीला पहा, एक पोरीला पहा. एका माणसाला शिक्षा झाली, फाशीची शिक्षा झाली. बरं का, आता सध्या ते प्रकरण चालू आहे, मी तो विषय घेत नाही. आता फाशी देण्याच्या पाठीमागं सगळं मंत्रिमंडळ त्याच्या पाठीमागं लागलेलं आहे की जे काम त्यानं कठोर केलं त्याला फाशी द्या. ऐका, एका माणसाला फाशी ठरली. बरोबर, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पाहू ना, इकडे पहा. एकाला फाशी ठरली. मग आता फाशी तर देणारच आहे, पण आपण काय करू, आपण एक प्रयोग करू म्हणले. मग काय केलं, ज्याला फाशी द्यायची त्याचे डोळे बांधले. बरं का, त्याचे डोळे बांधले. बरं का, आणि त्याला सांगितलं गड्या फाशी तुला द्यायची नाही, तुला फाशी द्यायची नाही, एक साप आणून तुला सापानं मारायचं. त्याला काय करायचं, त्याला सापानं मारायचं, त्याला फाशी द्यायची नाही. त्याचे डोळे बांधले. आणि मग काय केलं, आणणारे साप आणला. त्या डोळे बांधल्यामुळे त्याला काही दिसलं. साप आणणारे आणला, नाग आणणारे आणला, अशी मोठ्यानं कलमा केला. तो नागे आणला नाही, काहीच नाही आणला. आणि काहीच नाही, एक टाचणी घेतली आणि त्याच्या बरं का अंगाला अशी धक्का दिला. टाचणी धक्का दिल्याबरोबर मोठा दणका झाला. त्यानं समजलं की मला साप मारला, चावल्याबरोबर मारला. ती टाचणी मारल्याबरोबर त्याचा प्राण गेला. सांगा, टाचणी माणूस मरतो? टाचणी माणूस मरतो का? टाचणीनं मरत नाही माणूस. मग का मेला, त्याच्यावर संशोधन केलं. त्याचं कारण असं आहे की मला सापच चावला, हा निश्चय त्याचा पक्का झाला. मला सापच चावला, कारण त्याला सापान मारायचं होतं. त्याला फाशी द्यायची नव्हती, त्याला सापान मारायचं होतं. पण सापानं त्याचे डोळे बंद असल्यामुळे त्याला साप दिसला नाही. त्याला टाचणी टोचली. टाचणी टोचल्याबरोबर त्याची समज अशी झाली की मला सापच चावला आणि त्या टाचणीच्याच यानं तो मरण पावला. महाराज, उदाहरण संपलं. एक सीत लागे हाती वास वैकुंठी कल्पांती. ही भावना ज्यावेळेस विश्वासाची बसेल त्यावेळेस त्याचा निश्चित लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. एका टाचणीने जर माणूस मरतो तर यानं माणसाला करणार नाही का? आणि म्हणून वास वैकुंठी कल्पांती. म्हणून आपल्या प्रसाद आपल्या जीवनाला प्रसन्नता देणार आहे. आपला प्रसाद आपलं भलं करणार आहे. अशीच भावना आमच्या साधू संतांनी या काल्याबद्दल केली. आणि म्हणून या ठिकाणी काल्याचा एकमेका देवमुखी सुखी घालू हुमरी, एकमेकाच्या मुखामध्ये देऊ. आणि या काल्याला मी अशा प्रकारे करू. असा काला आपल्या श्री संत गजानन महाराजांच्या हनुमंतराच्या कृपेनं आपल्या या ठिकाणी होतंय. माऊलीचं भजन घेऊ, पुढे अभंग घेऊ, सेवा समाप्त करू. देता माझी एक देणं माझं कर्तव्य आहे. कारण मला काल परवाच इथून सूचना आली. आपल्या गावामध्ये महाराष्ट्राचे दिग्गज येऊन गेले. आपल्या गावामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून महाराज खरोखरच आपल्या गावाला हे माणसं लाभणं म्हणजे एक प्रकाराचं गावाचं खूप मोठं पुण्य उदयाला आलं असं म्हणायला पाहिजे. अशा पादस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे. म्हणून वैकुंठवासी हरिभक्तीपरायण केहाळकर महाराज आपल्या गावामध्ये बऱ्याच वेळेला येऊन गेले. आपल्या इथं कार्याचे कीर्तन महाराजांना बरेच केले. तर यावर्षी महाराजांना वैकुंठ गमनाला 12 वर्ष पूर्ण व्हायलेत. तर येणाऱ्या पुढच्या या 19 तारखेला महाराजांचा एक तपपूर्ती सोहळा चालू आहे जिंतूरला. गाथापारायण सोहळा आहे. 7 दिवस नाही झालं तरी 1 दिवस या आणि केहाळकर महाराजांच्या ऋणातून मुक्त व्हा. कारण आपल्यावर अशा लोकांचं ऋण आहे. जे लोक आपल्याला वेळ देतात अशा लोकांना आपणही वेळ दिला पाहिजे. माझी गावकऱ्यांना विनंती आहे, भजनी मंडळांना विनंती आहे, आपली एक दिवस हजेरी लावा. भजनी मंडळ सिंधीकर एक दिवस आपल्या जिंतूरला
तो नेमगिरीवर कार्यक्रम व्हायला आहे. गाथा पारायण सोहळा आहे. वेळ मिळाला तर पारायणात बसा, नसेल तर एक दिवस आपला उपस्थिती द्या अशी सर्वांना सूचना आहे. अभंग म्हणा. सीतेला धरला कृष्ण म्हणे अवघा